आजच्या या दगदगीच्या आणि धावपळीच्या जीवनात प्रत्येकजण सुखाच्या आणि शांततेच्या शोधात आहे. पैसा, गाडी, बंगला सर्व काही असूनही बऱ्याचदा घरात कलह, मानसिक तणाव आणि आरोग्याच्या समस्या जाणवतात. पण तुम्हाला माहीत आहे का, आपल्या पूर्वजांनी, ऋषीमुनींनी आणि आपल्या आजी-आजोबांनी अशा अनेक छोट्या-छोट्या गोष्टी ठेवल्या आहेत, ज्याचा वापर करून आपल्या घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा आणू शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असेच काही अत्यंत सोपे, परिणामकारक आणि घरगुती तोडगे सांगणार आहे. याचा अवलंब केल्यास तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडेल. व्हिडिओ त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा तोडगा तुमच्या घरातील आर्थिक समस्येवर रामबाण उपाय ठरू शकतो. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून भगवान विष्णूंची तुमच्या कुटुंबावर, मुलांवर अगदी भरभरून अशी कृपा होईल. तोडगा क्रमांक 1. सकाळची सुरुवात आणि मुख्य प्रवेशद्वार. आपल्या घरात येणारी ऊर्जा ही मुख्य प्रवेशद्वारातून येत असते. म्हणूनच मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न असावा. रोज सकाळी उठल्यावर घराचा मुख्य दरवाजा उघडा, उंबरठ्याची पूजा करा किंवा तिथे थोडे पाणी शिंपडा. उंबरठ्यावर रोज हळद कुंकवाने स्वास्तिक काढा. स्वास्तिक हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक आहे. दरवाजाला आंब्याचे किंवा अशोकाच्या पानांचे तोरण नक्की लावा. यामुळे घरातील नकारात्मक शक्ती बाहेरच राहते आणि सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते. मुख्य दरवाजासमोर कधीही कचरापेटी किंवा चपलांचा ढीग ठेवू नका, यामुळे वास्तुदोष निर्माण होतात. तोडगा क्रमांक 2. घरातील मिठाचा वापर. नकारात्मकता दूर करण्यासाठी मीठ हे केवळ जेवणाची चव वाढवत नाही, तर ते घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचे कामही करते. आठवड्यातून किमान 2दा घरात फरशी पुसताना पाण्यात थोडे खडे मीठ टाका. या पाण्याने संपूर्ण घर पुसून घ्या. यामुळे घरातील नकारात्मकता, चिडचिड आणि आजारपण दूर होण्यास मदत होते. जर घरात सतत भांडणे होत असतील तर काचेच्या एका छोट्या वाटीत खडे मीठ भरून ते बाथरूममध्ये किंवा घराच्या एका कोपऱ्यात ठेवा. दर 15 दिवसांनी मीठ बदलून बेसिनमध्ये वाहून द्या. तोडगा क्रमांक 3. संध्याकाळची वेळ आणि कापूर. भीमसेनी कापूरचा उपाय. संध्याकाळची वेळ म्हणजेच संध्याप्रकाश हा देवांच्या आगमनाचा काळ मानला जातो. यावेळी घरात शांतता आणि सुवास असणे अत्यंत आवश्यक आहे. रोज संध्याकाळी घरात दिवाबत्ती केल्यानंतर एक छोट्या पात्रात किंवा कापूरदानीत 2-3 वड्या भीमसेनी कापूर आणि 2 लवंगा एकत्र करून जाळा. याचा धूर संपूर्ण घरात फिरवा. कापराच्या सुवासामुळे मनाला शांती मिळते, घरातील वातावरण प्रसन्न होते आणि हवेतील जंतू व डास देखील नष्ट होतात. यामुळे घरातील लोकांचे आरोग्य चांगले राहते. तोडगा क्रमांक 4. वास्तुशास्त्रानुसार पाण्याचा संबंध थेट आपल्या आर्थिक परिस्थितीशी आणि आरोग्याशी असतो. घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा तांब्याच्या किंवा काचेच्या पात्रात स्वच्छ पाणी भरून ठेवा. त्यात थोडे गंगाजल आणि गुलाबाच्या पाकळ्या टाकल्यास उत्तम. हे पाणी रोज बदला. घरात कुठेही नळ गळत नसावा. जर नळातून पाणी टपकत असेल तर लगेच दुरुस्त करा. वास्तुशास्त्रानुसार टपकणारे पाणी हे पैशांचा अपव्यय आणि आरोग्यावरील खर्च दर्शवतो. तोडगा क्रमांक 5. अन्न हे पूर्ण ब्रह्म असे आपण म्हणतो. आपण जसे अन्न खातो तसेच आपले विचार बनतात. घरात अन्न शिजवताना नेहमी आनंदी मनाने आणि देवाचे नामस्मरण करत शिजवा. चिडचिड करून किंवा रागात बनवलेले अन्न घरात नकारात्मकता आणते. जेवताना कधीही ताटात अन्न उशित सोडू नका. अन्नाचा आदर केल्याने अन्नपूर्णा देवी प्रसन्न राहते आणि घरात कधीही धान्याची कमी पडत नाही. शक्य असल्यास रोजच्या जेवणातील पहिली पोळी आणि थोडा भाग गायीसाठी किंवा कुत्र्यासाठी काढून ठेवा. हा छोटासा ग्रास तुमच्या आयुष्यातील अनेक मोठे दोष दूर करू शकतो. दर शनिवारी संध्याकाळी घराचा मुख्य दरवाजा बाहेरून तिथे तुम्हाला मोहरीच्या तेलाचा एक छोटासा दिवा लावावा. दिवा लावताना त्याची ज्योत दक्षिण दिशेकडे असावी. यामुळे घरातील सदस्यांवर असणारी वाईट नजर, पितृदोष किंवा शनिदेवाचे दुष्परिणाम दूर होतात. घरात होणारे विनाकारणचे वाद आणि अपघाताचे भय टळते. कोणत्याही शुभमुहूर्तावरती किंवा शुक्रवारी अकळ्या पिवळ्या कवड्या आणि 5 गोमती चक्र घेऊन या. ते लाल कपड्यात बांधा. त्यावर हळद कुंकू वाहून ते आपल्या घरातील तिजोरीत किंवा जिथे आपण पैसे ठेवतो तिथे ठेवावे. कवड्या आणि गोमती चक्र हे समुद्र मंथनातून निघालेले लक्ष्मीचे बंधू मानले जातात. हा उपाय केल्याने घरातील पैसा विनाकारण चुकीच्या गोष्टींवर किंवा आजारपणावर खर्च होत नाही आणि पैशांची बरकत राहते.
आठवड्यातून किमान एकदा गाईच्या शेणाची गोवरी पेटून त्यावर थोडा गुगुळ किंवा लोबान टाकावा. त्याचा जो सुवासिक धूर निघेल तो घराच्या प्रत्येक कोपऱ्यात दाखवावा. हा तोडगा घरातील जुनी साठलेली नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट करतो. ज्या घरात लहान मुले असतात, सतत रडतात किंवा चिडचिड करतात, तिथे हा उपाय केल्याने मुले शांत आणि आनंदी राहतात. घराच्या पूर्व किंवा उत्तर पूर्व दिशेला तुळशीचे रोप असावे. रोज संध्याकाळी तुळशीपाशी तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा आणि तुळशीला 3 प्रदक्षिणा घालाव्यात. तुळशीला विष्णुप्रिया मानले जाते. ज्या घरात तुळशीची रोज सेवा होते तिथे कधीही अकाली मृत्यू होत नाही आणि घरातील सदस्यांचे आरोग्य उत्तम राहते. रविवारी आणि एकादशीला तुळशीला पाणी घालू नये, फक्त दिवा लावावा. घरात असलेली बंद पडलेली घड्याळे, तुटलेल्या काचा, बंद पडलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे किंवा बरेच दिवस न वापरलेले जुने कपडे, चपला त्वरित घरातून बाहेर काढाव्यात. बंद पडलेले घड्याळ हे भाग्याची प्रगती रोखते. घरातून अडगळ काढल्याने ऊर्जेचा प्रवाह मोकळा होतो आणि रखडलेली कामे वेगाने पूर्ण होतात. रोज सकाळी घराच्या छतावर किंवा गॅलरीत पक्ष्यांसाठी एका पात्रात पिण्याचे पाणी आणि धान्य ठेवावे. तसेच घराच्या जवळ कुठे मुंग्यांची वारूळ किंवा जागा असेल तर तिथे थोडी पिठी साखर आणि गव्हाचे पीठ एकत्र करून टाकावे. ज्योतिषशास्त्रानुसार पक्ष्यांना दाणा पाणी दिल्याने कुंडलीतील राहू केतू आणि शनीचे दोष शांत होतात. मुंग्यांना अन्न दिल्याने कर्जातून लवकर मुक्ती मिळते आणि रखडलेली कामे मार्गी लागतात. एका काळ्या किंवा लाल रंगाच्या लहान कापडात एक तुकडा तुळशी आणि एक तुकडा भीमसेनी कापूर एकत्र बांधून पोटली तयार करावी. ही पोटली घराच्या मुख्य दरवाजाच्या आतल्या किंवा बाहेरच्या बाजूला वर मध्यभागी बांधावी. तुरटी आणि कापूर हे दोन्ही घटक नकारात्मक ऊर्जा अत्यंत वेगाने शोषून घेतात. यामुळे बाहेरून येणाऱ्या व्यक्तीची नजर किंवा वाईट विचार घराच्या आत प्रवेश करू शकत नाही. घरातील लोकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होतात. दिवसभराच्या कामानंतर किंवा बाहेरून जेव्हा घरातील सदस्य घरी येतात तेव्हा रात्री हातपाय धुताना पाण्याच्या बादलीत 1 चमचा खडे मीठ टाकावे. या मिठाच्या पाण्याने आपले हातपाय स्वच्छ धुवावेत. दिवसभरात बाहेर वावरताना जी नकारात्मक ऊर्जा किंवा नजर आपल्याला लागलेली असते ती या मिठाच्या पाण्याने पूर्णपणे निघून जाते. शारीरिक थकवा आणि मानसिक ताण त्वरित कमी होऊन रात्री शांत झोप लागते. दर मंगळवारी किंवा शुक्रवारी सकाळी पूजा करताना देवाच्या मूर्तीवर किंवा फोटोवर थोडासा सुवासिक लाल गुलाल वाहावा आणि चिमूटभर गुलाल देवघराच्या परिसरात उधळावा. गुलाल हा उत्साह आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. देवघरात गुलाल उधळल्याने वास्तूमध्ये एक प्रकारची दिव्य ऊर्जा निर्माण होते, ज्यामुळे घरातील नैराश्य आणि उदासवाणे वातावरण नाहीसे होऊन घरातील लोकांमध्ये उत्साह वाढतो. रात्री स्वयंपाकघरातील काम संपल्यानंतर तवा कधीही उलटा करून ठेवू नये. तसेच तवा आणि कढई नेहमी धुवून स्वच्छ करून अशा जागी ठेवावी जिथे बाहेरून येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची नजर त्यावर पडणार नाही. सकाळी पहिल्यांदा तवा गॅसवर ठेवताना त्यावर थोडेसे मीठ शिंपडावे आणि मगच पोळी करावी. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरातील तवा हा राहूचे प्रतिनिधित्व करतो. तवा उलटा ठेवल्याने घरात अचानक मोठी संकटे किंवा पैशांचे मोठे नुकसान होऊ शकते. तवा स्वच्छ आणि सरळ ठेवल्याने घरातील अन्न आणि धन नेहमी टिकून राहते. जेव्हा घरावर किंवा व्यवसायावर एखादे मोठे संकट येते, जसे की पैशांचे नुकसान, नोकरी जाणे किंवा आजारपण, तेव्हा अनेकदा पुरुष घरातील स्त्रीला किंवा पत्नीला दोष देऊ लागतात. शास्त्रात पत्नीला गृहलक्ष्मी मानले गेले आहे. संकटाच्या वेळी जर तुम्ही पत्नीचा अपमान केला, तिच्यावर चिडचिड केली किंवा तिला दोष दिला तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी देखील घर सोडून निघून जाते. तुमच्यावर आलेले संकट संपण्याऐवजी उलट अधिक वाढू लागते आणि घरात दारिद्र्य येते. संकट काळात संयम ठेवा. पत्नीला दोष देण्याऐवजी तिच्याशी चर्चा करा. स्त्रीमध्ये संकटांचा सामना करण्याची नैसर्गिक मोठी शक्ती असते. जेव्हा पती पत्नी मिळून संकटांचा सामना करतात तेव्हा लक्ष्मीनारायण कृपेने त्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग खूप लवकर सापडतो. अनेक लोकांना बेडरूममध्ये पूर्ण काळाकुट्ट अंधार करून झोपायची सवय असते, पण वास्तुशास्त्रानुसार खोलीमध्ये 0 वॅटचा का होईना पण एक छोटा पिवळा किंवा निळा दिवा चालू असणे आवश्यक आहे. संपूर्ण अंधार हा राहू आणि केतू या ग्रहांच्या नकारात्मक ऊर्जेला आकर्षित करतो. यामुळे रात्री भीतीदायक स्वप्ने पडणे, अचानक दचकून जागे होणे किंवा सकाळी
थकवा जाणवणे अशा समस्या आपल्यासमोर येतात. धनप्राप्तीसाठी उशीखाली एक अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे. रात्री झोपताना उशीखाली ₹1 नाणे ठेवा आणि सकाळी उठून ते नाणे एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा भिकाऱ्याला दान करावे. यामुळे नशीब उघडते आणि रखडलेली पैसे आपल्याला परत मिळतात. असा हा प्रभावी उपाय किंवा हे तोडगे आपल्याला करायचे आहे. तुम्हाला याचा फायदा होईल. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओत नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.